3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूळ मूर्तीवर गेल्या 2 दिवसांपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू होती। मूळ मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीबाबतची इतर पाहणी करून आवश्यक बदल करण्यात आले। संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि धार्मिक विधी पार पडल्यानंतर आजपासून अंबाबाई मंदिर भक्तांसाठी सुरू करण्यात आले। भारतीय पुरातत्व विभागामार्फत आपण मूर्ती संवर्धनासाठी कायम त्यांना हे करत असतो, पाचारण करत असतो आणि यावेळी पण त्यांनी नियमित तपासणी आणि आवश्यक गोष्टींसाठी 2 दिवस मंदिराचे पूर्ण मूर्तीची आणि म्हणजे पाहणी केली आणि त्यांनी तत्काळ दिलेल्या सूचनानुसार पण आपण कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याचा जेव्हा अहवाल येईल त्यावेळी आपण पूर्ण त्याची कारवाईसाठी प्रयत्नशील राहू आणि ही प्रक्रिया दरवर्षी असावी असं त्यांच्या सूचना आहे। त्यामुळे ही नियमित तपासण्याची प्रक्रिया आहे आणि ह्यात हे आपल्या मंदिराच्या आणि मूर्तीच्या संवर्धनासाठी आवश्यक असल्यामुळं त्यात विशेष कोणती बाब नाही, परंतु नियमित प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला ती करावी लागणार आहे। हे सोमवारी सुरू झालेली प्रक्रिया होती। त्यानंतर त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे मानकाप्रमाणे त्यांची कामं सुरू करून मंगळवारी रात्रीपर्यंत पूर्ण केली होती आणि त्यानंतर मग आतले ह्युमिडिटी त्यांनी याच्या चाचणीनंतर आवश्यक गाभाऱ्यातल्या स्वच्छता सुधारणांविषयी त्यांनी दिलेल्या सूचनानुसार आपण काल दिवसभरात त्या पूर्ण करून घेतल्या आणि आज सकाळी 5:30ला सुरू झालेला होम विधी सर्व पूर्ण होऊन 8:30ला मूर्ती सर्वांसाठी दर्शनासाठी पुन्हा एकदा खुली झालेली आहे। मंदिर संवर्धनाचा विषय हा भारतीय पुरातत्व विभागामार्फतच आपण हाताळत आहोत आणि या महालक्ष्मी विकास आराखड्यामध्ये 143 कोटीच्या निधीसोबत भारतीय पुरातत्व विभाग त्यावर पुढील पूर्ण आवश्यक ती कारवाई करत आहे।